दंडवत प्रणाम रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 187 तीन जाणे झरत येणे। एके दिवशी सकाळच्या पूजावसरानंतर राऊळांना फिरायला जाण्याची प्रवृत्ती झाली, म्हणून ओसरीवर खांबाजवळ उभे राहून राऊळ म्हणाले, आवो मेली जाय आता प्रजन्य येल म्हणे, ने म्हणे मेला जाय येलची म्हणे, आता तीन जावे झरत यावे म्हणे, जावे म्हणेन वचावे म्हणे, मेला जाय जावेची म्हणे। पुढे अनुकार करत राऊळ डोळो डोळो म्हणाले आणि भक्तजनांनी लगेच पालखी आणली। पालखीमध्ये राऊळांचे आसन झाले आणि भक्तजनांसहित राऊळ फिरायला गेले। गुढ्याला श्रीचरणाने संबोधन देऊन राऊळ पुढे आपविहिरीकडे गेले। राऊळांचे आसन झाले। नंतर काही वेळ राऊळांनी तिथे खेळक्रीडा केली। तेवढ्यात थेंब थेंब पाऊस पडू लागला। तसेच भक्तजनांसहित राऊळ पिवळतवलीकडे गेले। आज पिंपळाकडे गेले आणि जोरात पावसाची सर आली। भक्तजनांनी राऊळांना विनंती केली, जी पाऊस थोर आला म्हणून राऊळ पुन्हा पालखीत आसनस्थ झाले आणि सर्वजण तिथून निघाले। गुढ्यापाशी पोचले आणि जोरदार पाऊस आणि वादळ आले। झाडेही मोडू लागली। वाटेत काही दिसेनासे झाले। भक्तजनांनी स्वतःकडचे वस्त्र पालखीवर घातले पण तेही भिजले। वायामुळे पालखी हलत होती आणि तेव्हा राऊळ हास्य करत होते। अशा परिस्थितीत सर्वजण रामनाथाच्या देवळाकडे पोचले। देवळाच्या दारात पालखी खाली उतरवली। देवळाच्या चौकात राऊळांचे आसन झाले। भटोबास तातडीने केशवनायकांच्या घरी धावत गेले। केशवनायकांनी भटोबासांना लगबगीने एवढ्या पावसात येण्याचे कारण विचारले तेव्हा भटोबासांनी सर्व हकीकत सांगितली। मग केशवनायकांनी आपल्या पेटीमधून नवीन कोरे सुती रेशमी वस्त्र काढून भटोबासांना दिले। त्याचबरोबर काही वस्त्रांचे गाठोडेही दिले। हे सर्व घेऊन भटोबास रामनाथाच्या देवळात आले। मग भटोबासांनी सुती रेशमी वस्त्र राऊळांना दिले पण राऊळांनी स्वीकारले नाही। म्हणून मग भटोबास आणि भाईंभटांनी विनंती केली, फेडीजो जी एतिमली बोयसिली ओले वस्त्र काढावेत जी, असे म्हणत त्यांनी कोरड्या वस्त्राचा पर गुंडाळून धरला। राऊळांनी तो मल्ल लोक कमरेभोवती वस्त्र बांधतात तसे बांधले। मग लांब सुती वसर नेसले आणि उपरण घातले। मग राऊळांनी आसन स्वीकारले। भक्तजनांनी ही वस्त्र बदलले। ओले वस्त्र पिळून काढले। सर्व ओले वस्त्र एका गाठोड्यात बांधून एका भक्ताच्या डोक्यावर दिले आणि खाद्यपदार्थांच्या बाजारातून ते वस्त्राचे गाठोडे घेऊन तो भक्त मठात गेला। पाऊस ओसरला आणि राऊळ दोन्ही बाजूंनी असलेल्या बाजारपेठेतून गावाकडे निघाले। राऊळांना कोरडे पाहून गावातले महाजन आश्चर्याने म्हणू लागले, राऊळी आपुली अवघी कोरडी राखिली। राऊळ आपली वस्त्रे तिंबू नेदितीची केशवनायकांनी राऊळांना उपहारासाठी विनंती केली होती म्हणून राऊळ भक्तजनांसहित केशवनायकांच्या वाड्यात गेले। तिथे सर्व भक्तजनांसहित राऊळांची आरोगणा झाली। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।